Good morning, friends. In last lectures, we have studied the introductory part of our DSBM first chapter. In that, we studied the what is mean by trade, what is the classification of trade, and in detail the classification of the trade. Now, today we have to start the activities which revolve around the trade. Before we start this topic, we see what is meant by the trade. Trade means buying, selling and exchange of goods and services. Now, activity which revolve around the trade means what? These are the activity which are revolve around the trade means which are help for the trade or which are helpful for the any type of business. म्हणजे हे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या ट्रेडला किंवा बिझनेसला उपयोगात पडतात. इन दॅट फर्स्ट वन इज अ ट्रान्सपोर्ट, warehousing, banking, insurance, packaging, advertising and publicity. We will see one by one in detail. In that, transport, it is the process of carrying the goods and persons from one place to another. म्हणजे ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सपोर्ट बघतोय की एका ठिकाणून जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी माल पोचवायचा तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा हेल्प होतो. जसं की याच्यामध्ये वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशन मोड आहेत, लँड, वॉटर आणि एअर. लँडमध्ये रोडवेज, रेल्वेज, नंतर वॉटर रिव्हर आहे, सी, कॅनल्स आणि एअर म्हणजे एअरवे. या विविध माध्यमांचा वापर करून आपण जो माल आहे बिझनेसमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी इज दॅट वेअरहाऊसिंग. वेअरहाऊसिंग मीन्स स्टोरेज. फॉर स्टोरेज ऑफ गुड्स, माल आपल्याला जर स्टोअर करायचा असेल तर त्याला म्हणणार आपण वेअरहाऊसिंग, म्हणजेच गोडाऊन आपण म्हणतो. तर द प्लेसेस वेअर द गुड्स आर टू बी स्टोर्ड दॅट इज कॉल्ड ॲज वेअरहाऊसिंग. आणि वेअरहाऊसिंग विच रिमूव्ह द हिंड्रन्सेस ऑफ टाईम. म्हणजे वेअरहाऊसिंगमुळे आपला जो वेळ आहे तो वाचतो. की आपण जर आपला माल गुड्स स्टोअर करून ठेवला तर वेअरहाऊसिंगमुळे काय होतं की आपला जो हिंड्रन्सेस आहे, टाईम आहे, तो वाचतो. अँड द गुड्स मे बी सप्लाइड टू द कन्झ्युमर ॲज अँड वेन रिक्वायर्ड. जर आपला माल स्टोअर करून ठेवलेला असेल तर त्याचा शॉर्टेज किंवा तुटवडा निर्माण होत नाही आणि ज्यावेळेस कस्टमरला रिक्वायरमेंट आहे आपण इझिली कस्टमरपर्यंत तो माल पोहोचवू शकतो. सो दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच रिव्हॉल्व अराउंड द ट्रेड. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज in that next type is types of the warehouses. Means there are three types of the warehouses, that is private warehouse, public warehouse and bonded warehouse. Now what is mean by private warehouse? Private म्हणजे की एखाद्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल आणि ते स्टोअर करण्यासाठी त्याचं स्वतःचं ओन स्टॉक किंवा गोडाऊन असेल, त्याला आपण म्हणणार प्रायव्हेट वेअरहाऊस. Now what is mean by second type, public warehouse? This storage facility टू द जनरल पब्लिक फॉर अ सर्टन चार्जेस. म्हणजे काहीतरी नॉमिनल चार्जेस आकारून पब्लिक करता जे वेअरहाऊस असतं त्याला आपण म्हणणार पब्लिक वेअरहाऊसेस. आणि बॉन्डेड वेअरहाऊस म्हणजे हे बॉन्डेड वेअरहाऊसेस गव्हर्नमेंटचे वेअरहाऊसेस असतात. दीज आर लायसन्स टू ॲक्सेप्ट द इम्पोर्टेड गुड्स फॉर स्टोरेज अंटिल द पेमेंट ऑफ कस्टम ड्युटीज आर मेड. म्हणजे बाहेरून जो आलेला माल असतो तो जोपर्यंत आपण कस्टम ड्युटी किंवा टॅक्स आपण पेड करत नाही गव्हर्नमेंटला, तोपर्यंत हा माल आपल्याला बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये ठेवणं गरजेचं असतं. सो दीज आर द मेनली थ्री टाईप्स ऑफ द वेअरहाऊसेस, दॅट इज प्रायव्हेट वेअरहाऊस, public warehouses and bonded warehouses. So this is the important activity which revolve around the trade. Now next activity is banking. So banking, in that what happens, hindrances of finance is removed by the bank. Hindrances म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे कशाचा, फायनान्सचा, जो पैशांचा प्रॉब्लेम आहे बिझनेस स्टार्ट करत असताना, तर तो कोणाच्या माध्यमातून रिमूव्ह होतो, तर बँकिंग. बँकेमुळे आपल्याला फायनान्स उपलब्ध होऊ शकतो. अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी इज रिक्वायर्ड द प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे आपल्याला जो मोठ्या अमाऊंटमध्ये पैसा उपलब्ध करायचा असेल तर तो एकटा व्यक्ती किंवा बिझनेसमध्ये जे ओनर्स आहेत ते सहजासहजी उपलब्ध करू शकत नाहीत. अशा सिच्युएशनमध्ये बँकिंग आपल्याला हेल्पफुल ठरते. देअरफॉर फायनान्स कॅन बी रेज फ्रॉम ओन रिसोर्सेस म्हणजे स्वतःचा पैसा. त्याच्यानंतर कमर्शियल बँक्स आहे, शेअर्स आहे, डिबेंचर्स आहे, वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ट्रेड क्रेडिटर्स आहेत. तर या अशा पद्धतीने या वेगवेगळ्या माध्यमातून आपण बँकिंगच्या माध्यमातून बिझनेससाठी फायनान्स इन्क्रीज करू शकतो किंवा फायनान्स उपलब्ध करू शकतो. देन दिस बँकिंग सिस्टीम
प्रोव्हाइड द डिफरंट सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर. आता बँकिंग आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा किंवा सर्व्हिसेस देतात. इन दॅट फर्स्ट वन इज इट प्रोव्हाइड द लोन अँड ॲडव्हान्सेस फॉर पर्चेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. आपल्याला बिझनेस सुरू करायचा असेल त्याच्यासाठी बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करते किंवा ॲडव्हान्ससुद्धा देते फॉर पर्चेसिंग ऑफ रॉ मटेरियल किंवा मशिनरी परचेस करण्यासाठी. देन इट ऑल्सो प्रोव्हाइड द ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी याचा अर्थ काय की समजा जर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये 80,000 आहे आणि आपण एखाद्या पार्टीला 1,00,000चा चेक दिला आहे, जर ती वरची अमाऊंट 20,000 रुपये आहे तर ती 20,000ची वरची अमाऊंट म्हणजेच ती बँक आपल्याला ॲज अ ओव्हरड्राफ्ट मनी म्हणून आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यालाच आपण म्हणणार ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ही फॅसिलिटी जनरली जे बिझनेसमॅन ज्यांचे करंट अकाउंट होल्डर्स आहेत त्या लोकांनाच ही फॅसिलिटी जनरली प्रोव्हाइड केल्या जाते. द नेक्स्ट फंक्शन आहे बँकेचं, इट अलाउ द फॅसिलिटी ऑफ डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. जे वेगवेगळे बिल्स आपण पे करतो त्याच्यावर डिस्काउंटिंग देण्याचं काम सुद्धा बँक करत असते. देन इट प्रोव्हाइड द फॉरेन एक्सचेंज, इश्युइंग लेटर ऑफ क्रेडिट, डस गिविंग द असिस्टन्स टू फॉरेन ट्रेड. म्हणजे एक प्रकारे बँक आपल्याला फॉरेन ट्रेड किंवा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंच की फॉरेन ट्रेड काय आहे, इंटरनॅशनल ट्रेड, इंटरनॅशनल व्यापार करण्यासाठी बँक आपल्याला प्रोत्साहित करत असते, जेणेकरून फॉरेन एक्सचेंज म्हणजे करन्सी जी आहे दुसऱ्या देशाची एक्सचेंज करून आपल्याला बँकेत मिळते. त्याच्यानंतर इश्युइंग लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे जर आपण दुसऱ्या देशात माल खरेदी करायला किंवा विक्री करायला गेलो तर बँक आपल्याला एक क्रेडिट लेटर म्हणजे आपल्याला क्रेडिटमध्ये सुद्धा माल आपल्याला मिळू शकतो आणि त्याचे पैसे आपल्याला आपल्याच देशामध्ये ही बँक पे कराव्या हेल्पफुल ठरत असते. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट सर्व्हिसेस विच प्रोव्हाइडेड बाय द बँक अँड देअरफॉर इन दिस वे बँकिंग विच रिमूव्ह द हिंड्रन्सेस ऑफ द फायनान्स. नाव नेक्स्ट important activity which revolve around the trade is insurance. Insurance which remove the hindrances of रिस्क. कुठलाही बिझनेस असू द्या, बिझनेसमध्ये रिस्क असतेच आणि रिस्क आपल्याला जर टाळायची असेल तर त्याच्याकरता बिझनेसमध्ये इन्शुरन्स काढणं फार गरजेचं आहे. तर कुठल्या प्रकारची रिस्क असते बिझनेसमध्ये? फायर आहे, ॲक्सिडेंट आहे, थेफ्ट आहे म्हणजे आग लागू शकते, चोरी होऊ शकते, ॲक्सिडेंटली माल आपलं नुकसान होऊ शकतं, स्टॉर्म वादळ येऊ शकतं, फ्लूड्स, अर्थक्वेक, भूकंप येऊ शकतो, प्राईस एक अचानक रिड्यूस होऊ शकते, चेंज इन डिमांड, बिझनेसमध्ये एखाद्या वस्तूची डिमांड चेंज होऊ शकते. देन सप्लाय कंडिशन्स, डिसऑनेस्टी ऑफ एम्प्लॉईज अँड पार्टनर्स, एखाद्या वेळेस पार्टनर धोका देऊ शकतो. देन स्ट्राईक, वर्कर्स स्ट्राईक करू शकतात किंवा लॉकआउट अँड पिलफ्रेजेस म्हणजे हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की त्याच्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये रिस्क होण्याचे रिस्कचे चान्सेस आहेत. अँड देअरफॉर आता इन्शुरन्सचे पण बरेचसे टाईप्स आहेत. इन दॅट जनरल इन्शुरन्स, मराईन इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स अँड फायर इन्शुरन्स. सो लाईफ इन्शुरन्स व्यक्तीचाच आपण काढत असतो, पर्सनल इन्शुरन्स त्याला म्हणणार लाईफ इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स आपल्या बिझनेससाठी असतो. मराईन इन्शुरन्स ज्यावेळेस आपण बिझनेसमध्ये एअरवेने समुद्रमार्गे माल आणतो तर त्यावेळेस मराईन इन्शुरन्स नेसेसरी आहे. आणि फायर इन्शुरन्स याच्यामध्ये आग वगैरे लागली तर त्यावेळेस हा इन्शुरन्स कव्हर करत असतो क्लेम. सो दीज आर द टाईप्स ऑफ द इन्शुरन्स. नाव नेक्स्ट टाईप ऑफ द ॲक्टिव्हिटी विच रिव्हॉल्व अराउंड द ट्रेड इज पॅकेजिंग. पॅकेजिंग विच रेफर्स टू द रॅपिंग, क्रिएटिंग, फायलिंग अँड कम्प्रेशन नोट्स. म्हणजे जर योग्य पॅकेजिंग असेल तर माल आपला खराब होत नाही, ट्रान्सपोर्टेशनमध्ये योग्य रीतीने माल जो आहे आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. अँड पॅकेजिंग इज कन्सर्न विथ क्रिएशन अँड डिझायनिंग ऑफ प्रॉपर पॅकेज फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे हे पॅकेजिंग एक प्रकारे आर्ट आहे, कला आहे. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने किती क्रिएटिव्हिटी दाखवून डिझायनिंग करून प्रॉपर पॅकेजिंग त्या वस्तूची करू शकतात. अँड इट ऑल्सो एन्श्युअर्स द सप्लाय ऑफ प्रोडक्ट ऑफ राईट क्वालिटी, राईट क्वांटिटी अँड वेट टू द कन्झ्युमर्स. आणि योग्य जर पॅकेजिंग असेल तर तुम्ही योग्य क्वालिटीमध्ये, राईट क्वांटिटीमध्ये म्हणजे तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये माल पोचवायचा आहे त्याच क्वांटिटीमध्ये, त्याच क्वालिटीचा माल आणि त्याच वेटमध्ये कन्झ्युमरपर्यंत, तो शेवटच्या कन्झ्युमरपर्यंत पोचवू शकतो. सो दिस इज द इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ पॅकेजिंग. नाव व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ पॅकेजिंग? इन दॅट फर्स्ट फंक्शन इज प्रोटेक्ट द प्रोडक्ट. आपल्याला प्रोडक्टचं संरक्षण होऊ शकतं. कम्युनिकेट सिम्बॉलिकली, तुम्ही पॅकेजिंग ज्यावेळेस करतात आपल्या कंपनीचा म्हणा किंवा आपल्या प्रोडक्टचा तुम्ही लोगो, सिम्बॉल त्या प्रोडक्टवर पॅकेजिंग करू शकतात, एंडोर्स करू शकतात. देन नेक्स्ट फंक्शन इज प्रोव्हाइड द कस्टमर कन्व्हिनियन्स. कस्टमरला समाधान मिळतं की योग्य पॅकेजिंग असेल,
कस्टमर पॅकेजिंग बघूनच त्या वस्तूला अट्रॅक्ट होत असतो. अँड लास्टली प्रमोट द प्रोडक्ट. ऑफकोर्स प्रोडक्टचं जर आपल्याला प्रमोशन करायचं असेल, सेल इन्क्रीज करायचं असेल, तर तो सगळं पॅकेजिंगवर अवलंबून असतं. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ पॅकेजिंग. देन नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. दिस ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी विच रिमूव्ह द हिंड्रन्सेस ऑफ नॉलेज. म्हणजे ज्या कोणाला व्यक्तीला नॉलेज म्हणजे ज्ञानाची भर पाडायची असेल किंवा प्रोडक्टविषयी माहिती द्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टायझिंग किंवा पब्लिसिटी करणं फार अत्यंत गरजेचं आहे. कारण की इन्फॉर्मेशन जो गॅप आहे बिटवीन द अवेलेबिलिटी अँड युजेस ऑफ गुड्स बिटवीन द ट्रेडर अँड कन्झ्युमर, म्हणजे जो कस्टमरमधला आणि ट्रेडरमधला जो दुवा आहे, गॅप आहे, तो जर आपल्याला भरून काढायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टायझिंग किंवा पब्लिसिटी किंवा लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझिंग इज टू क्रिएट द डिमांड अँड टू इन्क्रीज द सेल. काय करायची, काय आवश्यकता आहे ॲडव्हर्टायझिंगची? आपण बघतो नाव डेज कॉम्पिटिशन कॅन इन्क्रीजेस डे बाय डे. सो देअरफॉर जर आपल्याला मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्टची डिमांड क्रिएट करायची आहे आणि आपला सेल जर वाढवायचा आहे, ऑफकोर्स ॲडव्हर्टायझिंग आपल्याला हेल्पफुल आहे. अँड व्हेरियस मेथड यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग आर, आपल्याला माहिती आहे, आपण आजकाल बघतो की टी व्ही, रेडिओ, न्यूजपेपर, वॉल पोस्टर आहे, पॅम्पलेट आहे, फ्री सॅम्पल्स आहे, देन ट्रेड फेअर्स आहे, एक्झिबिशन्स आहे, बलूनच्या द्वारे आहेत किंवा विंडो डिस्प्ले आहे. तर हे वेगवेगळे माध्यम वापरून आपण आपल्या प्रॉडक्टचं जास्त ॲडव्हर्टायझिंग किंवा पब्लिसिटी करू शकतो. परंतु आपण जे फार्मास्युटिकल फील्डमध्ये आहे, तर मेजॉरिटी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट आर इथिकल प्रोडक्ट अँड द डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट इज प्रोहिबिटेड. म्हणजे आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट जे आहेत त्यांचं डायरेक्टली, इथिकल प्रोडक्ट असतात त्यांचं डायरेक्टली आपण ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. कारण की आपल्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, या ॲक्टच्या अनुसार कुठल्याही प्रोडक्टचं खुल्या पद्धतीने जाहिरात करता येत नाही. त्याच्यामुळे या ॲक्टनुसार आपल्याला या प्रोडक्ट्सचे ॲडव्हर्टाइजमेंट करणे प्रोहिबिटेड आहे. फक्त आपण जे जनरल किंवा होम रेमेडीज प्रोडक्ट आहेत, जसे की पेन बाम आहे, इनेलर आहेत, आयोडेक्स आहे, अँटीसेप्टिक क्रीम्स आहेत, किंवा जे OTC प्रोडक्ट आहेत की ज्या प्रोडक्ट्सला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आहे, ते आपण विदाऊट प्रिस्क्रिप्शन परचेस करू शकतो, तर ते अशाच प्रोडक्टचे आपण फक्त ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. सो दीज आर द व्हेरियस इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच रिव्हॉल्व अराउंड द ट्रेड. म्हणजे कुठलाही बिझनेस करायचा असेल तर वेगवेगळे आपल्याला हिंड्रन्सेस, प्रॉब्लेम्स येतात आणि ते प्रॉब्लेम्स या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपण ते प्रोहिबिट म्हणजे ओव्हरकम करू शकतो, की जेणेकरून हे जे फंक्शन्स आहेत, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याद्वारे जर आपण जे हिंड्रन्सेस येतात, प्रॉब्लेम्स येतात बिझनेसमध्ये, ते सहजरित्या आपण ओव्हरकम करू शकतो.